आपल्याबरोबर भाजपचे नेते गौरव बापट आहेत। दादा, सध्या महाविकास आघाडीकडून कसब्यामध्ये जे आमदार आहेत, विद्यमान आमदार रवींद्र धंगेकरांची लोकसभेसाठी अधिकृत उमेदवार म्हणून निवड झालेली आहे। दुसऱ्या बाजूला मुरलीधर मोहोळ महायुतीचे उमेदवार आहेत अशी लढत होती। मात्र धंगेकरांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावरती एक फोटो जो आहे तो व्हायरल करण्यात आला, ज्याच्यामध्ये गिरीश बापटांचा फोटो पाहायला मिळतोय। यावरती आपली प्रतिक्रिया? मी आज सकाळी तो फोटो पाहिला, मला सोशल मीडियाच्याच माध्यमातून खूप लोकांनी पाठवला। याच्यात सगळ्यात पहिले म्हणजे की हे जे काही केलंय त्याचा आम्ही निषेध करतो, कारण असं कोणी करू नये। पण ह्यातनं दोन गोष्टी अधोरेखित होतात ज्या मला तुमच्या माध्यमातून सांगायच्या आहेत। एक म्हणजे जे अधिकृत उमेदवार काँग्रेस पक्षाचे पुणे शहरातले आहेत त्यांच्या नेत्यांवरच विश्वास नाही असं दिसतंय, कारण त्यांना विरोधी पक्षातले जे की सगळ्यात ज्येष्ठ नेते पुणे शहरातले भाजपचे होते, 5 वेळा आमदार होते, मग खासदार होते, एकदा कॅबिनेट मंत्री होते, त्या भारतीय जनता पार्टीच्या लोकनेत्याचा फोटो स्वतःच्या प्रचाराकरता लावावा लागतोय, म्हणजेच त्यांच्या नेत्यांवर विश्वास नाही। हा सगळ्यात पहिला त्यातनं मुद्दा मला तुमच्या पुढे मांडायचा आहे। आणि दुसरा म्हणजे यातून काँग्रेस पक्षाची पराभूत मानसिकता लक्षात येते की त्यांना हे कळलेलं आहे की त्यांना त्यांच्या कामांवर आणि त्यांच्या नेत्यांवर आणि त्यांच्या आयडिओलॉजीवर ही निवडणूक जिंकता येणार नाहीये। माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात देश जो प्रगती करतोय तो त्यांनाही कळतंय की देश प्रगती करतोय, पण आता विरोधाला विरोध करायचा म्हणून तोही किती करणार। त्यामुळे मग त्यांना हे असे आधार घ्यावे लागतायत। आता त्याला काही इलाज नाही, आम्ही हास्यास्पद आहे आणि मनोरंजनात्मक आहे असं बघूनच सोडून देतो। जी आता लढत होतीये त्याच्यामध्ये काय नेमकं चित्र पाहायला मिळते? कारण कसब्यामध्ये जी पोटनिवडणूक झाली त्याच्यानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलेला दिसतोय की नाही, आम्ही भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यामध्येच भाजपचा पराभव केलेला आहे। त्यामुळे परत एकदा रवींद्र धंगेकरांना महाविकास आघाडीकडून संधी देण्यात आली आहे। काय चित्र पाहायला मिळेल लोकसभेत? नाही, आत्मविश्वास जर का वाढलेला असता तर त्यांना या अशा प्रकारच्या गोष्टी करायची गरज पडली नसती। तर त्याच्यावरूनच आपल्या लक्षात येतं की त्यांना किती आत्मविश्वास आहे। हा, एखाद्या निवडणुकीमध्ये जय पराजय हा चालत राहतो, त्याच्यात काही वावगं नाही, हे निवडणुकीचाच एक भाग आहे। आज नाही तर उद्या परत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा विजय तिथे निश्चित होईल, याच्याबद्दलही आम्हाला खात्री आहे। पण या अशा पद्धतीने काहीतरी, याला ना इंग्रजीमध्ये चीप थ्रिल्स म्हणतात, ही अशी चीप थ्रिल्स करून काहीतरी दुसऱ्यांचा फोटो वापरणे आणि त्याच्यावर स्वतः मतं मागणे, हे मला वाटतं की पुण्याची जनता ही सुज्ञ जनता आहे। त्यांना कळतं की आपण कोणाकरता मतदान करतोय, उमेदवार कोण आहे, त्यांचं कार्य काय आहे, ज्या पक्षाला रिप्रेझेंट करतात त्या पक्षाचं कार्य काय, त्यांचे नेते कोण आहेत। आणि आमचे नेते तर माननीय पंतप्रधान मोदीजी आहेत, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात देश जो प्रगती करतोय तो सगळेच पाहत आहेत। त्यामुळे आम्हाला काही वाटत नाही की ही अशी काही टफ इलेक्शन होईल। अतिशय चांगल्या पद्धतीने इलेक्शन पार पडेल आणि प्रचंड बहुमतांनी आमचे उमेदवार माननीय मुरलीधर मोहोळ या ठिकाणी निवडून येतील असा मला पूर्णपणे विश्वास आहे। मी मुरली अण्णांच्या प्रचारामध्ये कधीपासून सहभागी होते, कारण बापट साहेबांच्या निधनानंतर खरं तर पोटनिवडणूक होईल अशी अपेक्षा होती, मात्र ती झाली नाही। आता अधिकृतरित्या लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक लागली, त्याच्यामध्ये पुण्याची जागा आहे। बापटांच्या निधनानंतरची ही खरं तर पहिलीच निवडणूक आहे। काय चित्र पाहायला मिळेल आपल्याला मतदारसंघामध्ये की ज्या मतदारसंघामध्ये स्वतः गिरीश बापट हे खासदार होते? काही नाही, चित्र एकदम चांगलं आहे। आता ती निवडणूक लागली नाही याच्या मागे अनेक कारण आहेत, त्या मीमांसेत जायची गरज नाही। आता तर जनरल इलेक्शन्स लागलेले आहेत। हे खरं आहे की बापट साहेबांनंतरची ही पहिलीच इलेक्शन आहे, पण त्यांचा आशीर्वाद, त्यांचं मार्गदर्शन हे पुण्यातल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये पहिल्यापासून आहे। आणि आमच्या नेतृत्वात एकतर माननीय पंतप्रधान मोदीजी आहेत, महाराष्ट्रात देवेंद्रजी आहेत, त्याच्यानंतर बावनकुळे साहेब आहेत, पुण्यात चंद्रकांत दादा आहेत, या सगळ्यांची आमची टीम आणि सगळे मिळून पुण्यातली निवडणूक ही अतिशय चांगल्या प्रकारे होईल आणि आमचा उमेदवार अतिशय चांगल्या बहुमतांनी आणि प्रचंड बहुमतांनी निवडून येईल असा आमचा ठाम विश्वास आहे। गिरीश बापटांचे तुम्ही चिरंजीव आहात। मुरली अण्णांची जी उमेदवारी जाहीर झाली आहे त्यांच्या प्रचारामध्ये अधिकृतरित्या कधीपासून सहभागी होणार आणि मुरली अण्णांचा प्रचार नेमका घरोघरी जाऊन गौरव बापट स्वतः करतील आणि ते एक वेगळं असं आहे की ज्या दिवशी त्यांची उमेदवारी डिक्लेअर झाली आमच्या घरी कोणीच नव्हतं, आम्हाला कल्पनाच नाही की कधी डिक्लेअर होईल। त्या दिवशी आम्हाला भेटता आलं नाही, ते आमच्या ऑफिसला येऊन गेले, त्याच्यानंतर अण्णा घरी येऊन गेले। आता काय एक झालंय की 2 महिने प्रचाराला वेळ मिळाल्यामुळे जरा आम्हाला अण्णांना आणि सगळ्या त्यांच्या टीमला अजून सगळं ठरवायच्या आहेत गोष्टी, कशा करायच्या, काय कुठली ऑफिसेस कुठे टाकायची, याबद्दल काहीही शंका नाही की गिरीश बापटांच्या घरातील प्रत्येक व्यक्ती, मी, माझी बायको स्वर्धा, माझी आई, आम्ही सर्वजण या निवडणुकीच्या प्रचारात हिरिरीने भाग घेणार आहोत। अतिशय जसे कष्ट आमच्या बाबांच्या निवडणुकीकरता केले तसेच कष्ट करणार आहोत आणि या ठिकाणी आमच्या उमेदवाराला निवडून आणण्याकरता जे काही म्हणून प्रयत्न करावे लागतील ते सगळे आम्ही करणार। खासदार महायुतीचा? खासदार 100% महायुतीचा होईल, त्याच्यात काही वादच नाही। आपण पाहतोय की जो पोस्टर खरं तर सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आलेला आहे त्याच्यामधून विरोधकांची पराभूत मानसिकता जी आहे ती दिसून येते अशी प्रतिक्रिया गौरव बापटांनी दिलेली आहे। मात्र महायुतीचे जे अधिकृत उमेदवार आहेत मुरली अण्णा मोहोळ यांचा प्रचार जो आहे तो संपूर्ण बापट कुटुंबीय करणार अशी प्रतिक्रिया सुद्धा गौरव बापटांनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.